व्हायचं का इकडून तिकडे उड्या मारणारे कावळे व्हायचं हे मतदार राजांनीच ठरवायचं, असे वक्तव्य माथाडी नेते ऋषिकेश शिंदे यांनी केले आहे। दरम्यान आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऋषिकेश शिंदे यांनी नरेंद्र पाटलांवरच टीका करत उदयनराजेंना माथाडीत येण्याचे सूचक वक्तव्य केले आहे। या संदर्भामध्ये ज्यावेळेला महाराज साहेबांबरोबर बोलत असताना मी 1.5 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर होतो। नक्कीच शशिकांत शिंदे असतील किंवा ऋषिकांत शिंदे असतील यांना घडवण्यामध्ये अण्णासाहेब पाटील संघटनेचे, म्हणूनच मी पहिले सांगितले ह्या आम्हाला घडवण्यामध्ये शिवाजीराव पाटलांचा मोठा सहभाग होता। राष्ट्रवादी विचाराची ही संघटना नेहमी इंटकचा झेंडा खांद्यावर घेऊन आजपर्यंत संघर्ष केले। ह्या संदर्भामध्ये कुठची कार्यकारिणी बैठक न घेता किंवा कोणाला विश्वासात न घेता हा वैयक्तिक निर्णय आहे त्यांचा इतर पक्ष जाण्याचा। आणि आमच्या संघटनेमध्ये सर्व पक्षीय कामगार नेते काम करत असतात। संघटनेची एक बैठक झाली होती। कोणत्याही पक्षाचं काम करताना आपण संघटनेचं हित जोपासण्याचं आमचा ठराव मंजूर झालेला आहे। आज जर माथाडी संघटनेमध्ये BJPने काढलेले अध्यादेश असतील किंवा कामगारांना वाऱ्यावर सोडण्याची घेतलेली भूमिका ही न पटल्यामुळे आम्ही उदयन महाराजांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाबरोबर, कारण राष्ट्रवादी पक्षाने या कामगारांना पवारसाहेबांच्या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। कायदा आणि योजना या राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत। निश्चितपणे सर्व कामगार आणि आम्ही त्या बाबतीत एकनिष्ठ आहे। जे कामगार आहेत, खरे कामगार आहेत, जे माथाडी विचाराचे आहेत, अण्णासाहेबांच्या विचाराचे आहेत, आम्ही माथाडी अण्णासाहेबांच्या विचारानेच माथाडी आतापर्यंत सेवा केलेली आहे, ते निश्चित आमच्या बरोबर आहेत। याचा उत्तर आता येत्या 23 तारखेला कोटी कामगार कसे असतात? कोटी कामगार कसे असतात? तुम्ही आता म्हटलं की जे खरे कामगार आहेत ते सगळे कोटी कामगार कसे? अण्णासाहेबांच्या विचाराचे, अण्णासाहेबांच्या विचारा घेऊन आजपर्यंत संघटना चालवलेली आहे। जे एकनिष्ठ म्हणजे अण्णासाहेबांचा विचार घेऊन असलेला कामगार आमच्या बरोबरच आहे। मी नरेंद्र पाटील अण्णासाहेबांच्या विचाराचे नाहीत का? मी असं म्हटलंच नाही। तुम्ही म्हणतात ते आता इलेक्शन लढवतात, तेही माथाडीचे नेते आहेत। नाही, मी असं म्हणत नाही, असं वाटतंय का तुम्हाला? आमच्याबरोबर राहणारे कामगार हे अण्णासाहेबांच्या विचाराचे असते। आता ते तुमच्याबरोबर नाही याचा गृहीत धरला जातो ना? तो त्यांचा विचार आहे वैयक्तिक। अण्णासाहेबांच्या विचाराचे कामगार आमच्याबरोबर राहतील हे निश्चित नाही। मी पूर्वीपासून मित्र आहे आणि ही एक तर लक्षात ठेवा, त्यांची जी आपल्या या जावलीला एक गादीचा वारसा आहे। निश्चितपणे त्यांनी मराठा किंवा या बाबतीमध्ये केलेले योगदान किंवा सामान्य लोकांमध्ये केलेले योगदान निश्चित मन भावण्यासारखं आहे। त्यामुळे मीच काय बरेचसे लोक त्यांचे फॅन आहेत, त्यातला मी एक आहे। बघतोय ऐकून घ्या, 10-15 दिवसापासून यांचा पाठिंबा त्यांचा पाठिंबा, तर असं वाटत नाही का की जुन्या बाटलीत नवीन दारू? कारण तुम्ही तर समर्थक असून पुन्हा परत पाठिंब्यासाठी आता बघितलं की आता एखाद्याने विरोध केलाय आणि विरोध केल्यानंतर पुन्हा पाठिंबा दिल्यानंतर त्याला एक स्वाभाविक म्हणतं। आता होतंय कसं की त्यांचे समर्थकच येतात, या संघटनेचा पाठिंबा त्या संघटनेचा पाठिंबा, त्यांची फक्त उपस्थिती 29% आहे संसदेमध्ये फक्त। आणि त्यांनी जी काही 5-6 लोक जी स्वतःसोबत गोळा केलेले याच्या व्यतिरिक्त 7वा माणूस त्यांच्या प्रचारामध्ये नाही। पाठिंब्याची त्यांना गरज का वाटते? उदयनराजेंना पाठिंब्याची गरज का वाटते? की छत्रपतींचे औषध आहेत, एक देशातला 1 नंबरचा खासदार म्हणून निवडून अशी मागणी केली जाते, पण संसदेमध्ये त्यांची 29% आहे। एक 6 फक्त प्रश्न त्यांनी उपस्थित केले गेल्या 10 वर्षात की जे संसदेशी निगडीत नव्हतं। त्याच्यामध्ये आज जो चाललेला बदल आहे किंवा त्याच्यामध्ये जी आज
या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांचे विचार आणि हे समाजामध्ये पोचत आहेत, निश्चितपणे ते पुढच्या काळामध्ये चांगलंच काम करतात. नाही पण साहेब, माथाडी कायद्यामध्ये बदल होत असताना संसदेत त्याच्या कुठे आवाज उठवलेला दिसलं नाही ना. हा स्टेटमध्ये नाही, असं स्टेटचा विषय स्टेटचा विषय होता, त्याच्यामध्ये आम्ही आवाज उठवला. आम्ही सारखं भरपूर वेळा त्या बाबतीमध्ये पाठिंबा द्यायला कुठे आलेले दिसले नाही. तुम्ही आवाज उठवता राज्यामध्ये तेव्हा कुठे पाठिंबा द्यायला आले आठवले दिसले नाही. त्यांनी नेहमी पाठिंबा दिला. आता तर आम्ही म्हणतो की त्यांनाच माथाडीमध्ये घेतलं तर निश्चित प्रश्न सुटतील. कारण जी मरगळ आहे ती निघून जाईल. नाही, नेहमी त्यांच्याकडे जे लोक घटक गेले त्यांचे त्यांनी प्रश्न सोडवले. काही ठिकाणी या साताऱ्यामधल्या काही लोकांना अडचणी होत्या, त्यांनी माझ्या माध्यमातून किंवा शिरवळमधल्या ज्या काही लोकांच्या गरजा होत्या किंवा अडचणी होत्या त्यांनी सोडवलेल्या. कोल्हापूरमध्ये तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद निवडणूक कोल्हापूरला लढवली ना, त्यावेळी तुम्हाला उदयनराजे किंवा उदयनराजे समर्थकांची मदत झाली होती? वेळ लागता ना, तेवढा वेळच नव्हता. माझी तिकीट त्यांच्याकडे वेळ नव्हता का तुम्हाला? नाही ना, माझ्याकडेच ते नियोजन करायला वेळ नव्हता. 6 दिवसच होते तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर, त्यामुळे ते आणि त्यांनी पाठिंबा दिलेलाच आहे. कारण त्यांनी उमेदवार दिला होता, त्यांची माघार घेतलेली होती. कारण नितीन शिंदे हे उमेदवार होते, तर त्यांनी मला पाठिंबा दिलेलाच आहे. नेमका खात कुठं झाला पाठिंबा देऊन सुद्धा ते ना. आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, सामान्य लोकांनी एकतर मी आहे ना माझा गट सोडून कमी दिवस असताना दुसऱ्या गटात उभा राहिलो. मला लोकांमध्ये माझे विचार किंवा दुसऱ्या गटामध्ये, कारण माझ्या गटामध्ये उमेदवारच नव्हता, परंतु दुसऱ्या गटामध्ये लोकांच्या आग्रहास्तव मी दुसऱ्या गटात गेलो आणि तिथे सामान्य लोकांनी मला स्वीकारलं. थोडाफार नाराजगीचा आणि पुढाऱ्यांनी थोडा उलटा काम केल्यामुळे अपयश आहे. परंतु त्या अपयशाला न घाबरता आजपर्यंत जी सामान्य लोकांमध्ये किंवा शेतकरी किंवा कामगारांमध्ये खरा न्याय देऊ शकते अशा पक्षाचाच मी सभासद राहिलो. शेखर गोरेला ज्याप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये घेऊन पाडतात त्याच पद्धतीने आम्ही केलं तुमच्याबद्दल होतं की जावळीचं नवीन नेतृत्व तयार होऊ नये. ज्या पद्धतीने आता शशिकांत शिंदे जावळीचे तयार झाले त्याच्यानंतर मग त्यांना तिथला स्वतःचा मतदारसंघ सोडून पक्षाने त्यांना परिवाराला पाठवलं. सेम तुमच्याबद्दल भविष्यात एक मोठे नेतृत्व होऊ नये म्हणून ही खेळ केली तुमच्याबद्दल असं वाटतं? तर मी राजकारणी नाही, मी समाजसेवक आहे. त्यामुळे मला ते काही दुःख झालं नाही. परंतु माझी सामाजिक जी चळवळ आहे ही कुठच्याही पक्ष असो किंवा कुठच्याही व्यक्ती असो हा संपू शकणार नाही. मी महाराष्ट्रामध्ये जे प्रसिद्ध आहे ते समाजसेवेमुळे प्रसिद्ध आहे. कुठेतरी मी कुठच्या पक्षाचा किंवा कुठच्या आमदाराचा भाव म्हणून माझी ओळख नाही. मी लोकांची बांधिलकी ठेवली, सामान्य लोकांचे हित जोपासले म्हणून मला पूर्ण महाराष्ट्र. पण साहेब, तुम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांनी पाडलं हे जे जाहीर होतं असं असताना तुम्ही राष्ट्रवादीचं समर्थन करता? नाही, मी व्यक्तीची दोष म्हणतो, पक्षाचा नाही म्हणत. व्यक्तीबरोबर माझे आहे अजून. व्यक्ती आहे म्हणून पक्ष असतो नाही, पण जी व्यक्तीने पाडलं त्याच्याबरोबर मी घेईन ना.